स्वागत आहे माझ्या चॅनलवर। माझ्या चॅनलचं नाव आहे पूनम हिंदी ब्लॉग्स। आता आहे 7:30 वाजले असतील, बहुतेक 7 किंवा 6:30 वाजता। आता आज मला मटनची रेसिपी आणि चिकन बिर्याणी दोघं बनवायचं आहे। मटन शिजतंय, इथं चिकन आहे आणि हे सगळे कांदे वगैरे एकदम साधी सिंपल ठेचा बनवायचा आणि त्याची असं ठेचा लावून कांदे टमाटे टाकून थोडेसे सुके मसाले टाकून असं बिर्याणी बनवायची आहे। आणि दही तुम्हाला सांगितले मी, कंपल्सरी दही लागते आणि तांदूळाच्या भाकरी पण बनवणार आहे। चला तुम्हाला दाखवू। इथं मी माझ्या मुलाला बाजारात पाठवलं होतं, काहीतरी राहून गेलं होतं तर मला आठवण येत नाही। हो, कांदे संपले होते, कांदे आणायला त्याला पाठवलं होतं, कारण की कांदे चिकन मटनला जास्त लागतं। आणि नंतर तिथं ना आमच्या इथे एकदम मस्त वडापाव बनतात। ती एक लेडीज आहे आणि संध्याकाळीच लावतात ते, आणि इतकं छान वडापाव बनवतात ना गरमागरम। त्याला म्हटलं वडेपाव घेऊन या, आपण मस्त एक एक खाऊया। मग त्याने आणले, पण त्यांनी सगळे एका ह्याच्यात पॅक करून आणले। त्याच्याने काय होतं ना, पाव पुन्हा असे नरम होऊन जातात। तेच मी त्याला बोलत होते इथं। आणि चला आता मग मी वडापाव वगैरे खाऊन घेतला आहे आणि नंतर स्वयंपाकाला लागते सॉरी। आता मी मस्त बिर्याणी बनवते पोरांना, कारण माझे पोरं मटण खात नाही। मस्त हिरव्या मसाल्याची मटणाची भाजी बनवली आहे। इथं आता मी बिर्याणी बनवते साधी, आपले कांदे टमाटर हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायचा, त्याच्यात अद्रक लसूण टाकायचं, थोडे अख्खे गरम मसाले टाकायचे आणि चिकन हे दही लावून बॉईल करून घेतलं त्याला। इथं बघा हा ठेचा बनवला मी। आता हे बिर्याणीमध्ये टाकणार आहे आणि काही आपले मिरची पावडर, धना पावडर, हळद, मीठ असं। आणि अशीच बिर्याणी साधी सिंपल खूप छान लागते। इथं होतं एका साईडला भात, कारण की दीदीच्या पप्पांना भात पाहिजे असतो मटणाबरोबर। हे तांदूळ आहेत। आता दीदीचा यायचा टाईम होईल, आल्या तिला लगेच भूक लागेल, कारण तिने जास्त काही खाल्लेलं नाही आहे। स्कूलमधून आली, अर्धा एक तास बसली घरी, थोडंसं खाल्लं तिने। समोसा वगैरे आणलेला होता दीदीला, ती तेवढंच खाऊन गेली। आल्या तिला भूक लागेल आणि बिर्याणीची तिची एक नंबर फेवरेट आहे बिर्याणी। फिल्टरचा आवाज येतोय, बंद करते। जेव्हा मी व्हिडिओ व्हॉइस करते ना, तर थोडा करकर आवाज येत असेल तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये, कारण की माझ्या हातातून ना, माझ्या किंवा दीदीच्या हातातून फोन पडला आणि तो असं पडला ना उभा, तर स्पीकरच्या वरतीच आणि स्पीकर झाला डॅमेज। म्हणून मी दुसरा स्पीकर फोनमध्ये बसवला आणि त्याच्याने तो काही व्यवस्थित चालत नाही आहे। पण आता बघा, थोडे दिवस तुम्हाला असेच व्हिडिओमध्ये आवाज येईल माझा, कारण की फोन अजून मला द्यायचा आहे रिकव्हरीला, किंवा बघेल दीदीच्या पप्पांना मस्का लावेल थोडा नवीन फोन, कारण की या फोनमध्ये ना व्यवस्थित काय बोलतात, फोटो व्हिडिओ असे क्लिअर नाही दिसत। पण मी अजून एक लाईट मागवलं आहे, त्याच्याने जर छान क्लॅरिटी आली ना, तर मी हा वापरेल। नंतर मग बघेल, नंतर जोपर्यंत तुम्हाला ॲडजस्ट मी थोडं करावं लागेल, कारण मी व्हिडिओ चांगला येण्यासाठी क्लॅरिटी हवी, तरच व्हिडिओ माझे पुढे जातील। ठीक आहे, चालू ठेवायचं आहे। तोंड्याचा ब्लॉग नसेल बघितला तर जाऊन बघा, आणि मस्त ब्लॉग आहे, जाऊन बघा। थोडासा आवाज करकर येतोय, स्पीकर खराब आहे, थोडं ॲडजस्ट करून घ्या। पाणी पण आलंय आता, कारण की आमच्या इथे प्यायचं पाणी ना एकच तास येत असतं, आणि आता मला प्यायचं पाणी भरून ठेवायचे, कारण की माहीत नाही कधी पण फिल्टर असं खराब वगैरे झालं तर मग कुठून पाणी घ्यायचं। मी आता पाणी भरून ठेवते, कारण की आमच्या घरात बाकीचे मटक्याचं पाणी पितात, बाकी फिल्टरचं पाणी पितात। तर मटकाच भरायचं आहे मला, आणि बाथरूममध्ये तो ड्रम ठेवला आहे,
हे प्यायचं पाणीनेच आम्ही आंघोळ वगैरे करतो, कारण की बोरिंगचं पाणी खूप म्हणजे असतं त्याच्यानं काळवटी अंगावर चढते. आणि एक माझी बिर्याणीची पण तयारी आणि पाणी पण भरायचं आहे. म्हणजे सगळं एक सोबतच असतं, चिडचिड होऊन जाते. ते दोघं गॅस चालू आहे, पाणी भरायचं आहे. इतकी घाई उठून जाते ना एकाच टाईमला. सगळं आता करते, जेवढं होईल तेवढं मी गॅस. मुलगी पण येईल, तिला भूक पण लागेल आता. पप्पा बिर्याणी खाणार नाहीये. पप्पा ना चिकन मटनची भाजी आणि भात खाणार. मग मी पण तेच खाणार. तुझी फेवरेट बिर्याणी का? नाही, मला तर भाजी भात खायचंय. भाजी भात बनवलाय का? बनवलाय. मग ते मला सांग बाळाला. हा, एक काम कर, पाणी घेऊन जा. बाई पप्पासाठी घेऊन जा. नाही 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 नाही, ते नाही, ते नाही. वरती तांब्या काय ठेवलंय? वरती बघ मला काय. बघितलंय मी. ठेव आईस्क्रीम ठेव. तिथून तांब्या काढ. बघ तू तांब्या घे, बाबाला भरून दे. होय मटक्यात. काय? इथं मी आता सगळ्यांसाठी जेवण वाढते. मी आज जेवणामध्ये बनवलं होतं मटण आणि मस्त चिकन बिर्याणी, तांदळाची भाकरी, भात असं सगळं झालं होतं. सर डबल स्वयंपाक केलेला होता आज, कारण की पोरं मटण खात नाही, त्यांच्यासाठी बिर्याणी बनवली होती आणि बाकी यांच्यासाठी मटण बनवलेलं होतं मस्त हिरव्या मसाल्याचं. आजचं ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.